नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे प्रिया आता झोपेत बडबडल्यामुळे सायली हीच खरी तन्वी असल्याचा झाला उलगडा। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कल्पनाने सायलीची मागितली माफी आणि त्याचबरोबर तन्वी असल्याचं सत्य कळल्यानंतर केला सून म्हणून स्वीकार। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अशा पद्धतीने या गोष्टी आता घडत जाणार आहेत, त्या उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आतापर्यंत सुभेदारांनी सायलीचा सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे, कारण का सगळ्यांच्या मनामध्ये आता त्यांच्याबद्दल राग निर्माण झालाय ना। तर इथे सायली अर्जुनने त्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केले, त्याच्यामध्ये सुभेदारांना राग येण्याचं काही कारणच नव्हतं। जर ते लोक इथे आता अश्विन आणि प्रियाच्या लग्नाला परवानगी देतात, तर इथे अर्जुन आणि सायलीने एकमेकांबरोबर लग्न केलं तर यांचं काय गेलं, पण नाही। तरीसुद्धा सुभेदार विनाकारण त्यांच्या इथे मनामध्ये आलं आणि सरळ अर्जुन आणि सायलीबरोबर ते वाईट वागायला लागले। आणि मात्र ज्या प्रियाने आत्तापर्यंत सगळ्यांना त्रास दिला, ज्या प्रियाने सुभेदार कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा जो काही विडा उचललेला आहे, त्या प्रियाला मात्र सगळ्यांनी डोक्यावरती घेतलंय तन्वी तन्वी म्हणून। प्रियासुद्धा सगळ्यांबरोबर गोड गोड बोलण्याचं नाटक करते आणि एकेकाचा काटा काढते। त्याचबरोबर त्या घरामध्ये ती स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आली। तिला ह्या वात्सल्य आश्रम मर्डर केसमधून स्वतःला सेफ ठेवायचं आहे, म्हणून तिने अश्विनबरोबर लग्न केलं आहे आणि आपल्या नावाच्या पुढे सुभेदार आडनाव हवं आहे, म्हणून तिने अश्विनबरोबर लग्न केलेलं असतं, कारण स्वतःला वाचवता यावं म्हणून आणि आपलं पुढचं आयुष्य आनंदामध्ये जायला हवं म्हणून। पण इथे प्रेक्षकांना सुभेदारांना ते कळत नाही आहे। सुभेदारांना फक्त एवढंच वाटतंय की तन्वी कशी चांगली, कारण तन्वी ही प्रतिमा आणि रविराज काकांची मुलगी आहे, म्हणून त्यांना ती चांगली वाटते। आणि इथे सायली आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली आहे, म्हणून आता तिचा सगळेजण राग करतायत। तर त्यांना फक्त 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दिसतंय, पण सायली 2 वर्ष त्यांच्याबरोबर कशी राहिली, तिने कशा पद्धतीने संसार केला, या सगळ्या गोष्टी आता सुभेदार पूर्णपणे विसरून गेलेले आहेत। आणि ही तन्वी त्यांच्याबरोबर कशी वागली, अस्मिताबरोबर हात मिळवणी करून कशा पद्धतीने तिने सायली आणि अर्जुनला त्रास दिला, आता या गोष्टीचा कुणीही हिशोब ठेवत नाही आहे, विचार करत नाही आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे। तर इथे आपण बघितलं मागच्या भागामध्ये प्रिया आता गेलेली असते आश्रमामध्ये, म्हणजे आश्रमाच्या बाहेर ती जाऊन लपलेली असते। अर्जुन, सायली, चैतन्य आणि मधुभाऊ चौघेजण आता विलास मर्डर केस रिक्रिएशनसाठी गेले होते। त्यावेळेला प्रियासुद्धा गेली होती। ती आता बाहेरून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काही आवाज येत नव्हता आणि ती तिथून पळ काढते। तिला असं वाटतं कुणी जर मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे प्रिया तिथून निघून गेलेली असते। पण ज्या वेळेला प्रिया घरातून निघालेली असते, तेव्हा ती कुणालाही काही सांगत नाही। न सांगता ती आश्रमाकडे धाव घेते आणि याबद्दल फक्त विमलला माहिती असतं, कारण ती विमलच्या समोरूनच बाहेर गेलेली असते। आणि घरामध्ये पूर्ण जी कल्पना, प्रताप काका, अश्विन, ती कुणालाही न सांगता गेलेली असते। अश्विनला तर वाटत असतं की आपली लाडकी बायको घरातच आहे, ती रूममध्येच असेल, म्हणून तिच्यासाठी त्यांनी गुलाबाची फुलं आणलेली असतात, इथे रोजेस आणलेले असतात तिला देण्यासाठी। पण जेव्हा अश्विन रूममध्ये जातो, बघतो तर काय प्रिया तिथे नसते। तेव्हा अश्विन बाहेर येतो आणि म्हणतो की मम्मा, अगं तन्वी कुठे आहे, पूर्णाजी तन्वी कुठे आहे? तेव्हा सगळेजण म्हणतात आम्हाला नाही माहिती कुठे गेली आहे। तेव्हा इथे विमल म्हणते की अश्विन दादा, मगाशी मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की तन्वीताई घरामध्ये नाही आहेत, त्या कुठेतरी घाईघाईने बाहेर गेल्यात। तेव्हा इथे अश्विन तिचं आता बोलणं खोटं खोटं सगळ्यांना सांगतो की बघा बघा, मला तिचा मेसेज आला आहे, ती बाहेर गेली आहे, त्याच्यामुळे आता काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। नाहीतर सगळ्यांना उगाच वाटायला नको की ती कुणालाही न सांगता कशी काय बाहेर गेली। तेव्हा इथे अश्विन आता तन्वीची बाजू घेतो आणि सगळ्यांना खोटं सांगतो की ती मला सांगून गेले म्हणून। तेव्हा त्याने तिची बाजू सावरून घेतलेली असते, पण मनामध्ये शेवटीला अश्विनला काही तिचं हे वागणं पटलेलं नसतं। तिला असं वाटतं की अश्विन हा बायकोचा बैल होईल, पण प्रेक्षकांनो तसं काही होत नाही। अश्विनला खूप राग येतो प्रियाच्या या वागण्याचा। जेव्हा इथे आता प्रिया परत येते, तेव्हा अश्विन तिला विचारतो कुठे गेली होतीस तू, तू कुणालाही न सांगता कुठे गेली होतीस? तेव्हा प्रिया म्हणते अश्विन, अरे असं काय करतोयस, मी माझ्या आईबाबांकडे गेले होते ना। तेव्हा इथे अश्विन म्हणतो खरं बोलतेस तू, तू खरंच तुझ्या आईबाबांकडे गेली होतीस का?
तेव्हा इकडे प्रिया म्हणते की हो, मी त्यांना आत्ताच भेटून आले. अरे मला त्यांची खूप आठवण येत होती ना, म्हणून मी भेटायला गेले होते. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेला तिथे प्रतिमा आणि रविराज काका स्वतःहूनच आलेले असतात सुभेदारांच्या घरी. आणि हे प्रियाला माहिती नसतं, कारण ते पूर्णाजीच्या रूममध्ये गेलेले असतात. प्रिया इथे खोटं बोलते हे अश्विनला कळतं. आणि अश्विन म्हणतो, तन्वी, आम्ही तुला मूर्ख वाटलो का? तू आता काय म्हणालीस की तू तुझ्या आईवडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेली होतीस, त्यांना भेटून तुला छान वाटलं. अगं पण इथे खरोखर रविराज काका आणि प्रतिमा आत्या स्वतः आलेत तुला भेटायला, कारण तू बऱ्याच दिवस तिकडे गेली नाहीस म्हणून ते तुला इथे भेटायला आलेत. मग तू त्यांच्या घरी कुणाला जाऊन भेटलीस? तेव्हा इथे अश्विनला कळलेलं असतं की प्रिया खोटं बोलते. तेव्हा इथे अश्विन आता प्रियाला खूप बोलतो. तो म्हणतो की तन्वी, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. म्हणजे एकतर कुणालाही न सांगता बाहेर गेलीस, बरं गेलीस तर गेलीस, आणि वरती इथे येऊन मला खोटं सांगतेस की तू तुझ्या आईबाबांकडे गेली होतीस म्हणून. कारण मला तर हे खरंच वाटलं असतं, जर इथे आता काका आणि प्रतिमा आता स्वतःहून जर आले नसते तर. म्हणजे तू आमच्याशी खोटं बोलणार आहेस का? आम्हाला फसवणार आहेस तू? तेव्हा इथे प्रिया आता घाबरते, कारण तिची चोरी पकडली गेलेली असते. तिला असं वाटलं होतं की अश्विन खूप साधं आहे, पण तसं होत नाही. अश्विन तिला खूपच जास्त बोलतो, तिला चांगले खडे बोल सुनावतो. म्हणतो की यापुढे जर माझ्याशी खोटं बोललीस किंवा घरातल्या लोकांना न सांगता कुठे गेलीस तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही. आता मी सगळ्यांना असं सांगितलं आहे की तू मला सांगून गेली आहेस म्हणून, पण प्रत्येक वेळेला मी तुझी बाजू घेणार नाही आहे. जर या वेळेला मी तुझी बाजू सावरून घेतली नसती ना, तर घरातल्या लोकांना कळलं असतं की तू किती बेजबाबदार आहेस. कुणालाही न सांगता घरातून बाहेर जातेस. सायली वहिनी बघ, जरी पण ती या घरामध्ये तिला अजून कोणी सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे, तरी पण कुठेही बाहेर जाताना ती पूर्णाजी, ममा, विमलला पण सांगून जाते की मी कुठे जाते, कुठे नाही जाते, हे सगळं ती सांगून जाते. अगं वहिनीकडे तरी बघ आणि शिक कसं वागायचं ते. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ तन्वी, मला सारखं सारखं बोलायला आवडत नाही. मी तुला शेवटचं सांगतोय, यापुढे जर बाहेर जायचं असेल तर परवानगी घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि जर यापुढे तू माझ्याशी खोटं बोललीस तर मला ते अजिबात आवडणार नाही. पुढच्या वेळेला मी तुझी बाजू घेणार नाही. मी सत्य सांगून टाकेन की तू न सांगता कुठेही जातेस म्हणून. आणि काय असं काम होतं गं की तुला एवढं मोठं खोटं बोलावं लागलं माझ्याजवळ? तेव्हा इथे प्रिया आता पुन्हा ती नाटके वगैरे करते. हे सगळं घडतं प्रेक्षकांनो. त्यानंतर रिक्रिएशन वगैरे होतं. त्यावेळेला अर्जुनच्या हाती खूप मोठे पुरावे लागलेले असतात. तेव्हा महिपत फोन करतो प्रियाला आणि विचारतो, काय गं ए प्रिया, तो अर्जुन त्या म्हाताऱ्याला घेऊन आश्रमामध्ये गेला होता ना, ते काय म्हणतात ते रिक्रिएशन काय ते करायला, काय त्यांच्या हाती काही पुरावे लागले का? तेव्हा प्रिया म्हणते, हे बघा, तुम्ही आहे ना मला असं सारखा फोन करून घाबरवू नका. अहो मी काय आता किल्लेदारांच्या घरी आहे का? सुभेदारांच्या घरी आहे मी. इथे भिंतीला सुद्धा कान असतात. मी कशी इथे राहते ना ते माझं मला माहिती. आज गेले होते आश्रमामध्ये माहिती काढायला आणि त्या अश्विनला ते कळलं. त्याने किती सुनावलं मला तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो, काय गं ए, पैसे कसले घेतेस तू? पैसे कशाचे घेतेस? आमचे काम करायचेच पैसे घेतेस ना. मग तिथे तुझा जीव गेला तरी चालेल, पण जर माझ्या मुलीचा जीव गेला, माझ्या मुलीवरती काय आलं ना, तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणते, हे बघा, अर्जुन सायली आश्रमामध्ये तर गेले होते त्या मधुभाऊंना घेऊन, पण नक्की तिथे त्यांच्या हाती काय लागले काय नाही लागले मला माहिती नाही आहे. जेव्हा मला कळेल तेव्हा मी लगेच तुम्हाला फोन करून सांगेन. पण आता तुम्ही फोन ठेवा. अश्विन जर आला ना तर पुन्हा मला काहीतरी बोलेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आता घरी येतो. तर इकडे प्रियाला काय वाटतं की अर्जुनला काही पुरावा वगैरे अजून मिळालेला नाही आहे असं तिला वाटतं. सगळेजण तिचं कौतुक करत असतात. तीसुद्धा खूप आनंदाने ब्रेकफास्ट करत असते. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे अर्जुन तिला आता एक लिगली नोटीस देतो. म्हणजे ज्या वेळेला प्रियाला आश्रमामध्ये नेऊन जे काही रिक्रिएशन करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये जो काही फरक आहे आणि मधुभाऊंच्या इथे आता रिक्रिएशनमध्ये जो काही फरक आहे, त्यातलं अंतरच, त्यातला विरोधाभासच ठरवणार आहे की कोण खरं बोलते आणि कोण खोटं. त्याच्यामुळे इथे आता प्रियाने जे काही स्टेटमेंट दिलं आहे ते कशा पद्धतीने खोटं आहे हे अर्जुनने आता व्यवस्थित नमूद करून ठेवलेलं असतं. आणि त्याचमुळे इथे अर्जुनने आता प्रियाला एक लिगली नोटीस दिलेली असते. त्याच्यानुसार प्रियाची चौकशी होणार असते. त्यामुळे प्रियाला आता चौकशीला सामोरं जावं लागणार असतं. तेव्हा ती नोटीस आता जेव्हा प्रियाच्या हातात पडते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा चेहरा पांढरा होतो, डोळे पांढरे होतात. तिला कळतच नाही की तिच्याबरोबर नक्की काय घडतंय ते. त्यावेळेला इथे प्रिया आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. काय बोलावं आणि काय नाही हे तिला कळतच नसतं. तेव्हा कल्पना विचारत असते की अर्जुन हे काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की ममा,
तुमच्या लाडक्या सुनेने जेव्हा लग्न केलं माझ्या लाडक्या भावाबरोबर, तेव्हा मी काही गिफ्ट दिलं नव्हतं ना, तेव्हा मी आता चांगलं गिफ्ट दिलं आहे. इथे लिगली नोटीस दिली आहे. आता तिची चौकशी होणार. मग तिने कोर्टामध्ये जी साक्ष दिली आहे ती खरी आहे की खोटी ते सुद्धा आता कळेल, बरोबर की नाही. प्रिया पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती आता घाबरलेली असते. त्यामुळे इथे सुभेदारसुद्धा आता डोक्याला हात लावून बसतात की आता हे काही नवीन, अर्जुन काही हिला सोडणार नाही आहे. जर प्रिया गुन्हेगार असेल तर अर्जुन हिला आता जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे आता पूर्ण आजीला आणि त्याचबरोबर कल्पनाला, घरातल्या सर्वांनाच माहिती असतं की अर्जुन इथे माणूस स्वतःचा असला तरीसुद्धा जर तो गुन्हेगार असेल तर अर्जुन काही माफ करत नाही. त्यामुळे इथे आता सगळेजण आपल्या डोक्यालाच हात लावून बसतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे प्रिया आता शांतपणे झोपलेली असते. तेव्हा तिला स्वप्न पडतं. तिच्या स्वप्नामध्ये इथे अर्जुन आता कोर्टामध्ये ती गुन्हेगार आहे हे सिद्ध करतो. त्यानंतर तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता जज साहेब हिला जन्मठेपेची शिक्षा द्या, कारण हिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली. मधुभाऊ निर्दोष असताना देखील हिच्या खोट्या साक्षीमुळे ते 2 वर्ष विनाकारण जेलमध्ये राहिले आणि एका गुन्हेगार मुलीला वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलं. तिच्याकडून पैसे उकळले आणि म्हणून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तुम्ही हिला जन्मठेपेची शिक्षा सुनवा. ही स्वतःच खूप मोठी गुन्हेगार आहे. तिने एका निर्दोष व्यक्तीला 2 वर्ष जेलमध्ये राहायला सांगितलं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता हे स्वप्न प्रियाला पडतं, स्वप्न पडल्यानंतर प्रिया आता जोरात बोलायला लागते की अर्जुन मला माफ कर. अर्जुन, मला माहिती होतं की साक्षीने खून केला आहे, पण त्या महिपतने मला धमकी दिली होती. अर्जुन, खरंच मला माफ कर. मधुभाऊंनी काही केलेलं नाही आहे. मधुभाऊंची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तिच्या स्वप्नामध्येच की गप्प बस तू खोटाडी. अगं तू 1 नंबरची फ्रॉड मुलगी आहेस, फ्रॉड. तू खरी तन्वी नाही आहेस, मला माहिती आहे. तू खरी तन्वी असूच शकत नाही. माझ्या प्रतिमा आत्याची मुलगी एवढी खोटाडी असू शकत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, हो अर्जुन, तू बरोबर बोलतोयस. मी खरी तन्वी नाही आहे, सायलीच खरी तन्वी आहे. हे सुद्धा आता प्रिया झोपेत बडबडते. अर्जुन, सायली खरी तन्वी आहे रे. मी खोटं बोलले, मला माफ कर. खरंच मला माफ कर. मला जेलमध्ये जायचं नाही आहे. अरे त्या लोकांनी साक्षीची काय हालत केली होती. पोलीस स्टेशनमध्ये खूप मारतात रे, जेलमध्ये खूप मारतात. मला तिथे जायचं नाही आहे. प्लीज मला वाचव. मी पुन्हा अशी चूक करणार नाही. मी खोटं बोलले, पण आता मला माफ कर. सायली खरी तन्वी आहे, मी खरी तन्वी नाही आहे. प्लीज मला सोडव. तेव्हा इथे आता अश्विन जागा झालेला असतो आणि अश्विन सगळं इथे प्रियाचं बोलणं ऐकतो. कारण तिथे प्रिया म्हणत असते की मी खरी तन्वी नाही आहे, सायली खरी तन्वी आहे. तेव्हा इथे अश्विन आता काहीच बोलत नाही. तिचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर अश्विन कल्पनाला म्हणतो की ममा, काल रात्री आहे ना ही तन्वी काय बडबड करत होती तुला माहिती आहे का. तेव्हा कल्पना म्हणते, काय रे, काय झालं. तेव्हा अश्विन म्हणतो की ती म्हणत होती की अर्जुन मला माफ कर, मी खोटं बोलले. मधुभाऊंनी खून केलेला नाही आहे, त्या साक्षीनेच विलासचा खून केला आहे. मी खोटं बोलले, मला माफ कर. आणि इथे असंही म्हणत होती की मी खरी तन्वी नाही आहे, तर सायली खरी तन्वी आहे. ती खरी इथे रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी आहे असं का म्हणत होती. आणि तुला माहिती आहे का मामा, ती विचित्रसुद्धा वागते गं हल्ली. म्हणजे ती कुठेतरी न सांगता जाते आणि घरी आल्यानंतर आपण विचारलं की वेगळंच काहीतरी कारण देते. मागच्या वेळेला ती खोटं बोलली होती. तेव्हा इथे आता कल्पना म्हणते की हे सगळं काय बोलतोयस तू अश्विन. तेव्हा अश्विन म्हणतो की मामा मी खरं बोलतोय. तेव्हा इकडे आता कल्पना सायलीला बोलवते, म्हणते की सायली इकडे ये. तेव्हा सायली आनंदाने तिच्या जवळ येते. तेव्हा इकडे कल्पना म्हणते, तुझे दोन्ही तळपाय मला दाखव गं. तेव्हा सायली आपले दोन्ही तळपाय आता कल्पनाला दाखवते आणि म्हणते, काय झालं आई. तेव्हा कल्पना बघते तर काय, तिच्या उजव्या पायाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून असते. तेव्हा इथे आता कल्पना जाते आणि मधुभाऊंना सगळी माहिती विचारते की सायली तुम्हाला कुठे भेटली, त्या दिवशी काय तारीख होती. अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच इथे त्यांना सायली भेटलेली असते आणि ज्या दिवशी सायली त्यांना भेटलेली असते त्याच दिवशी मधुभाऊ तिचा वाढदिवस साजरा करत असतात. तेव्हा तिच्याकडे काय काय गोष्टी होत्या, तर एक भावली होती, तिने छान इथे चनिया चोली घातली होती. त्याचबरोबर तिच्या गळ्यामध्ये एक एवढं मोठं लॉकेट होतं. म्हणजे चांगल्या घरातली होती माझी सायली. पण नंतर तिचे आईवडील तिला शोधायलाच आले नाही. तिच्या डोक्यावरती कसला तरी परिणाम झाला, म्हणून ती स्वतःचं नाव, ओळख सगळं काही विसरली आणि म्हणूनच मी तिचं नाव सायली ठेवलंय. हे सुद्धा आता कल्पनाला कळतं. तेव्हा प्रेक्षकांनो,
मधुभाऊनी सगळी खरी खरी माहिती दिलेली असते तेव्हा कल्पना म्हणते, मधुभाऊ तुम्ही मागच्या वेळेला तन्वीच्या रूममध्ये का गेला होतात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की कल्पनाताई माफ करा, पण त्या प्रियाकडे आहे ना माझ्या सायलीचा लहानपणीचा फोटो आहे, तो बघण्यासाठी मी तिथे गेलो होतो, पण ती फोटो दाखवायला मला तयारच नव्हती. तेव्हा इथे आता कल्पना जाते आणि प्रियाकडून तो फोटो मागूनच घेते आणि बघते तर काय, तो लहानपणीचा, तो सायलीचा फोटो म्हणजे तो लहानपणीच्या तन्वीचा फोटो आहे. हे सुद्धा कल्पना आता सगळ्यांच्या समोर मधुभाऊंना सांगते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "हा माझ्या सायलीचाच फोटो आहे. लहानपणी सायली अशीच दिसायची. तेव्हा इथे मी माझ्या मुलाला लहानाचं मोठं केलंय. मी खोटं का बोलेन?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाची चांगलीच हकलपट्टी झालेली असते. इथे अर्जुन प्रियाला जेलमध्येच पाठवतो आणि इथे कल्पना सायलीची माफी मागते आणि तिचा सून म्हणून सुद्धा स्वीकार करते आणि सायली हीच खरी तन्वी आहे, हे आता प्रियाने स्वतःच्याच तोंडाने कबूल केलेलं असतं. म्हणून हे सत्य सगळ्यांना अश्विनमुळे लवकरच कळलेलं असतं.